नमस्कार. ऑक्सिजन वाटणारा माणूस. ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी हे खरं आहे. माणूस ऑक्सिजनमुळे जिवंत असतो हे जरी खरे असले तरी वृक्षतोड करून तो स्वतःच्याच हाताने नाक दाबून गुदमरतो आहे. हे एका अवलियाच्या लक्षात आले व त्यावर उपाय म्हणून कोणाची वाट न पाहता वसुंधरेचे उपकार फेडण्यासाठी त्यांनी स्वतःच झाडे लावायला सुरुवात केली. व आज हरित वसुंधरा वृक्षारोपण मोहीम ही जनचळवळ झाली आहे. लाखो वृक्ष लावून ते संवर्धन करणाऱ्या या अवलियाचं नाव आहे मनीष माधव मालपानी आणि त्या रोपांना मुलाप्रमाणे वाढवणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ रचनाताई मालपानी. मनीष मालपानी माणूसपण व निसर्गप्रेम काळजात जपणारा माणूस आहे. कला आणि संस्कृती त्यांच्या रक्तातून वाहते. मालपानी परिवार हा संगमनेरचा अनमोल ठेवा आहे. झाडं जशी रानात आपोआप उगवतात तशी सांस्कृतिक जाण मालपानी परिवाराच्या सदस्यांमध्ये आपोआप येते. मनीष भाऊ त्याहून वेगळे नाहीत. महाराष्ट्रात नावारूपाला आलेला संगमनेरचा सांस्कृतिक उत्सव त्यांनी सुरू केला. स्वतःच्या वाढदिवसाला झाडे लावायची परंपरा त्यांनी सुरू केली व आज त्यांच्या मित्रपरिवारासह अनेक जण त्यांचे अनुकरण करतात. परिणामी वेल्हाळ्याचा खंडोबा डोंगर, खांडगाव येथील वनट्री परिसर, जाणता राजा मैदान, मालपानी इस्टेट, बायपास रोड, शहरातील रस्ते दुभाजक आणि जपानी मियावाकी पद्धतीचे जंगल मालपानी नगर, मालपानी इस्टेट व सुवर्णनगर येथे उभारले. अशी अनेक ऑक्सिजनची बेटे त्यांनी उभारली आहेत. या परिसरात हजारो नागरिक सकाळी संध्याकाळी फिरायला येऊन आपले आयुष्य चैतन्यमय करतात. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मनीष भाऊंच्या या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की मनीषने वाढदिवसाला वृक्षारोपण हा नवा पायंडा महाराष्ट्रात रुजवला आहे. मालपानी उद्योगाचा प्रचंड व्याप सांभाळत हे काम करणं सोपं नाही. तरीही हे शिवधनुष्य मनीष भाऊ समर्थपणे पेलत आहेत. दरवर्षी 50,000पेक्षा अधिक रोपे तयार करून सौ रचनाताई त्या धनुष्याची प्रत्यंचा ओढत आहेत. यामुळे प्राणी पक्षी यांना हक्काचा निवारा मिळाला आहे. पक्ष्यांचे मंजूळ गुंजन कानी येऊ लागले आहे. झाडे लावणे हे फार सोपं काम आहे, पण त्यांचे संवर्धन करणे हे सातत्याने करावयाचे काम आहे. ते भाऊंनी केले. त्यासाठी वेळोवेळी त्यांचे संरक्षण करणे, त्यांना ठिबक सिंचनची व्यवस्था करणे ही कामे त्यांनी केली व करत आहेत. आता तर धांदरफळ येथील कारेश्वर डोंगरावर 50,000 वृक्षांचा रोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी नियोजनही सुरू झाले आहे. कोणत्याही प्रकल्पाचे अतिशय सूक्ष्म नियोजन करणे ही मालपानी परिवाराची खासियत आहे. या कामी त्यांना स्वदेश प्रॉपर्टीचे त्यांचे स्नेही बाळासाहेब देशमाने, दंडकारण्य अभियानाचे प्रमुख कार्यकर्ते प्राध्यापक दशरथ वरपे सर, धांदरफळचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ शेकडो कार्यकर्ते त्यासाठी नियोजन व मदत करत आहेत. त्यासाठी सौ रचना भाभी यांनी 50,000 रोपे मालपानी फार्मवर तयार केली आहेत. त्या वृक्षप्रेमी असल्याने दरवर्षी सातत्याने हा उपक्रम करत असतात. असे अनेक ऑक्सिजन पार्क मनीष भाऊंनी उभारल्याने उघडे नागडे डोंगर हिरवेगार झाले आहेत. अर्थात हे काम माझ्या एकट्याचे नाही तर हजारो वृक्षप्रेमींचे हात माझ्या मदतीला आहेत याची मला जाणीव आहे, असे नम्रपणे मनीष भाऊ म्हणतात. हरित वसुंधरा हा प्रकल्प मनीष भाऊंचा श्वास झाला आहे. वसुंधरेचे उपकार अशा तऱ्हेने फेडणारा हा अवलिया आमचा मित्र आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अशा या मित्राला वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद.